मी करतो, तुम्ही चप्पल काढा फक्त. चप्पल काढा फक्त. हा घे खाली. हल्ला डन. हां बस. हो बस झालं. व्हिडिओ काढ. ब्रेक झाली आकाश मी ब्रेक झाली ना तिकडे ये. हो आलो, एवढी फ्रीक झाली की आलो. एक व्हिडिओ काढूया. हे दादा दाखव. लास्ट टाइमचं पण योग माझ्या हातून होतं आणि आज पण माझ्याच होतं. तुझं काय नाव? सुमित अल्लाट, माळुंगे पटवळ. औरंगे पडवळ. त्याविषयी आलतो ना मी हो या यात्रेला आपल्या. यात्रेला. हो बोला बंद रे. दादा किती डोनेशन? डोनेशन 48. 48. 48 वेळा. 48 वेळा. 153 वाजता. पुढच्या वर्षामध्ये 3 वेळा देणार किंवा 3 महिने घेतलं 4 वेळा. नाही सर, 4 महिन्यातून एकदा. 4 महिन्यात. त्या ॲक्च्युली 3 महिन्यात नाही एकदा, तर 4 महिन्यातून केलं तर उत्तम. लाईट दाखवतं का? मोबाईल लावून तुला असं मागे सांगा. मला अँगल नाही भेटत. एक लांब शॉट घे दादा. दादा निडल टोचते का आतमध्ये? नाही. दादा बॉल सोडा सावकाश. चालू झालं. हो दादा. वेग आहे का? वेग 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 थोडंसं सावकाश सोडले म्हणजे व्यवस्थित होतात. जस्ट रिलॅक्स. इकडे बघा. दादा इकडे. दादा ठीक आहात? ठीक आहात ना? फॅन इकडे फिरवलं तर बरं पडेल. मॅडम बोलू शकतो. दादा आज आळेफाटा या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 2200पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या रक्तदानाचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. तर तुम्ही काय सांगा? स्वतःपूर्ण रक्तदान सुरूच आहे. रात्रीचे 9 वाजले. सकाळी 8 वाजल्यापासून रक्तदान चालू झालं आहे. आपण तालुक्याच्या 2 भागामध्ये रक्तदान केलं. त्याच्यामध्ये आळे महाविद्यालय आणि म्हणजे पूर्व भागासाठी, आणि दुसरं म्हणजे पश्चिम विभागाच्या सर्व आपल्या जनतेसाठी. हे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या यार्डमध्ये आपण रक्तदान शिबिर चालू केलं. ते आपण सायंकाळी 6 वाजता संपवलं जुन्नर शहरातलं. तिथे 850 बाटल्या आपल्या काउंट झाल्या आणि इथे जवळजवळ 1400च्या दरम्यान आता हे रक्तदान चालू आहे. इथल्या लोकांचा खूप मोठा ताकद आहे की आम्हाला दादा तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी फिरता, आमच्या सर्वसामान्यांच्या लोकांपर्यंत जनतेमध्ये तळागाळामध्ये येता, आमच्या सुखदुःखामध्ये येता, आणि आम्हाला ही संधी आहे तुमच्या नावाने रक्तदान करण्याची किंवा त्या रक्तदानामध्ये सहभागी होणे. त्यांची ही भावना एवढी उत्साह म्हणून पाहिल्यानंतर मला अक्षरशः फार मोठा आनंद झाला की लोक ह्या इतक्या भावना मनाशी धरून माझ्याशी वागतात. याच्यासारखं माझ्या आयुष्यामध्ये काहीच मोठं नाही आहे. मग मी स्वतःला भाग्यवंत समजतो की सर्वसामान्य माणूस हा माझ्या प्रेमासाठी आज गावागावातल्या खेड्यागावातल्या आज जवळजवळ 300 ते 350 महिला HB कमी असल्यामुळे पाठीमाग गेल्या. म्हणजे 350 महिला 400 महिला आज जर समजा HB कमी असं माग गेल्या
तर रेकॉर्डमध्ये आज 3-3.5 रक्तदान झालं असतं. पण मी महिलांना आव्हान करेन, माझ्या तमाम माता भगिनींना, सकाळी लवकर उठलं की सगळ्यात पहिल्यांदा देवाची पूजा केल्यानंतर तुम्ही सर्वात पहिल्यांदा 2 चपाती किंवा एखादी भाकर, अर्धी भाकर स्वतः खात चला. तुमच्या सायकल, तुमची जी रक्ताची सायकल आहे ती रिसायकल होत का नाही, तर त्याचं एकमेव सायन्सचं हे कारण असं आहे का तुम्ही स्वतःला मारता 10-11 वाजेपर्यंत तुम्ही पोटामध्ये कुठल्याही अन्नाचा घास ठेवत नाही. त्यामुळे आतमधून जी बॉडी तुम्हाला जी ॲक्च्युली उत्तर द्यायला पाहिजे ते रक्ताभिसरण तुमचं व्यवस्थित होत नाही. मी डॉक्टरांशी चर्चा केली आहे. माझी ह्या माध्यमातून विनंती आहे माझ्या महिला भगिनींना, तुमचं HB बसत नाही, तुम्ही नाराज होऊन गेलेले आहेत, पण चिंता करू नका. आपण स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा कुटुंबामध्ये उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही नाश्ता करा आणि मग आपल्या कुटुंबातल्या सर्व घटकांना तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्या. त्यामुळे मला त्यांना सावध करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज रक्ताचा जो काय ब्लड बँकेला आज आमचा सपोर्ट भेटलेला आहे तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर सर्वसामान्य जनता हे आल्यानंतर काय करू शकते. मला आज आठवण झाली, तुम्हाला खरं सांगू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आठवण झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस असे बोलले की जर आपण मला आप मुझे खून दो मैं आपको आज़ादी दूंगा. म्हणजे खून दे म्हणजे काय की भारताचे 9 जवानांनी त्या आमच्या असलेल्या मिलिटरीमध्ये किंवा आमच्या फौजमध्ये त्यांनी भरती घेतली पाहिजे, रक्त दिलं पाहिजे, म्हणजे तुम्ही शस्त्र उचललं पाहिजे. आणि खरं तर हा एवढा मोठा वाक्य ज्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून वापरले, त्या दिवशी भारताची सशस्त्र सेना उभी राहिली आणि ब्रिटिशांना हा भारत सोडून पळून जावं लागलं. त्यामुळे रक्ताचं महत्त्व किती आहे. इथून पुढे जे अपघात होतात मोठ्या प्रमाणामध्ये, किंबहुना ज्या लोकांना त्रास होतो, अशा सर्वांच्या मोठ्या ऑपरेशनसाठी रक्त ही काळाची गरज आहे. आणि आज माझ्या जुन्नरवासियांनी, माझ्या तमाम मायबाप जनतेने, बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्त द्यायचा प्रयत्न केला आहे. माझी आज तुम्हाला पटणार नाही साहेब, माझी 48वी वेळ आहे. ह्या माणसाने माझं 3 महिन्यापूर्वी रक्त घेतलं होतं. हा इथे बसलेला जो आमचा मित्र आहे त्याने मला आठवण केली, बरोबर साहेब मी तुमचं जुन्नरला आत्ता 3 महिन्यापूर्वी रक्त घेतलं होतं. म्हटलं गोष्ट खरी आहे. तुम्ही किती वेळा रक्त दिले? म्हटलं मी 47 वेळा, 47 वेळा रक्त दिले. आजची 48वी ही माझी बॅग आहे. आयुष्यामध्ये आपला घाम, आपला रक्त, आपला प्रामाणिकपणा या मातीसाठी देणं हे प्रत्येक भारतीयाचं काम आहे. जास्तीत जास्त वेळ आपण समाजासाठी देणं, स्वतःचं घर कुटुंब पाहून कष्ट करून आपण भारतासाठी काय करू शकतो. तर म्हणून मला आज 48वी बाटली माझी देत असताना मला खूप आनंद होतो आहे. मला खूप सारा रेकॉर्ड करायचा आहे. जास्तीत जास्त रक्त जोपर्यंत माझं शरीर चांगलं आहे आणि ते राहणार आहे, मला खात्री आहे की मी वयाच्या 65 वयापर्यंत रक्तदान करू शकतो, ही माझी खात्री आहे. कारण मी तंदुरुस्त आहे, मला ब्लड प्रेशर नाही, मला डायबिटीस नाही, मला दुसरा कुठलाही आजार नाही. त्यामुळं मी तंदुरुस्त आहे. आणि म्हणून आज रक्तदानामध्ये सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये मी रक्तदान देत असताना अजूनही लोकांची लाईन लागलेली आहे. आता बघूया काय काय होतंय, आपण किती वेळ लागतोय. पण मी शब्द दिलाय तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला, तुम्ही जोपर्यंत येणार तोपर्यंत आम्ही हे रक्तदान शिबिर आम्ही चालू ठेवणार. काळजी करायचं काही कारण नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आजच्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा हा असलेला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला. मी आपल्याला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.